स्तंभलेख मिळाला होता, तर ते वाचण्याचा प्रयत्न बऱ्याच विद्वानांनी केला. मग काय घडलं की त्याच्यामध्ये 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप नावाच्या विद्वानाने तो वाचला. त्यांनी काही अक्षरं जुळवली. जुन्या काळामध्ये जी कॉईन्स होते ना, ग्रीक कॉईन्स किंवा इतर देशाचे जेव्हा आपला व्यापार चालायचा, तर त्याच्यावरती त्या देशाची लिपी आणि ब्राह्मी असं ते लिहिलेलं असतं. त्याच्यावर ती अक्षरं जुळवली गेली आणि त्यांनी मग ते देवान पिय किंवा पियदसी असं ते वाचलं. आता प्रश्न पडला की हा राजा कोण, आणि त्याचा उल्लेख आपल्या भारतातल्या बऱ्याचशा शिलालेखामध्ये मिळायचा. आणि त्यावेळेस शिलालेखामध्ये महावंश नावाचा ग्रंथ जो आहे, त्या महावंश नावाचा जो पाली ग्रंथ आहे त्याच्यामध्ये यांचा उल्लेख देवानंदीय म्हणजे सम्राट अशोक. मग आपल्याला एक अंदाज करण्यात की अशोकांची शेती नंतर सम्राट अशोकांचं नाव असलेलं शिलालेख क्लिअर. आता हे जे सर्व शिलालेख आहेत हे शिलालेख लिहिले, आता याची लिपी कोणती, पहिला प्रश्न. मग काही विद्वानांनी तिला पाली लिपी म्हटलं, ठीक आहे, काही त्याला ब्राह्मी लिपी म्हटलं, आज काही लोक त्याला ब्रह्म लिपी. तर त्याच्यामधलं ब्राह्मी लिपी हे नाव जास्त प्रचलित. क्लिअर. मग त्याच्या उत्पत्तीविषयी बऱ्याच लोकांनी मत दिलं. ब्राह्मी म्हणजे काय, ती कशी आहे, तर त्या लिपीविषयी बरीचशी मत आहे. तुम्हाला जर जवळपास पाहिलं तर ललित विस्तर नावाचं एक जे संस्कृत टेक्स्ट आहे, ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये बोधिसत्वाला 60 पेक्षा जास्त लिपी अवगत होत्या त्याचा उल्लेख होतो. त्याच्यामध्ये खरोष्टी लिपीचं पण नाव आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मी लिपीचं सुद्धा नाव आहे. मग ह्या लिपीला नाव दिलं गेलं ब्राह्मी. आता ब्राह्मी जे नाव दिलं गेलं तर त्याच्या ब्रह्म शब्दाशी जे जोडले गेल्यामुळे काही लोक त्याचा विरोध करतात. क्लिअर की ब्रह्म कुठे. आता ब्रह्म हा जो शब्द आहे तो मुळात पाली शब्द आहे, ही तुम्ही लक्षात घ्या. क्लिअर. ब्रह्मविहार म्हणून शब्द, ब्रह्मविहार करके बनते जी पाली शब्द लिखा है बनते जी पाली में ब्रह्मविहार ब्रह्म, जी ब्रह्म शब्द आपल्याकडे आहे, ब्रह्म आहे, ब्राह्मण आहे, असे बरेचसे ब्र वरून असलेले शब्द पाली साहित्यामध्ये मिळतात. क्लिअर. म्हणजे ते काय बाहेरच्या साहित्यातले शब्द आहेत असं नाही. दुसरी गोष्ट ब्रह्मविहार का, ब्रह्म जी गोष्ट श्रेष्ठ असते तिलाही ब्रह्म म्हणतात. क्लिअर होते. म्हणून आपण ब्रह्मविहार म्हणतो. ब्रह्मविहार म्हणजे असे श्रेष्ठ विहार आहे, मेत्ता आहे, करुणा आहे, मुदिता आहे, उपेक्षा पण आहे. काही त्यांना ब्रह्माने सृष्टी निर्माण केली तर काही त्याच्याशी जोडतात की ब्रह्माने केली म्हणून ते क्रिएटर त्याच्या नावाने ते ब्रह्म म्हणतात आणि मग ब्राह्मी असा एक मत असतं. अशी बरीचशी मत. काही असं म्हणतात की जैनांचं जे भगवती सूत्र नावाचं जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुरुवात नमो बंबिये लिबी असं केलं जातं. काही त्याला लिपी पण म्हणतात, लिपी पण म्हणतात. म्हणजे जे जैन तीर्थंकर होते सुरुवातीचे, त्याने काय केलं होतं, आपल्या मुलीला बंबीला शिकवण्यासाठी लिपीचा आविष्कार झाला आणि तिच्या नावाने त्याचं नाव बंबी वरून बंबी आणि बंबी वरून ब्राह्मी असा एक काही लोक काही विद्वानांचं ते नाही, म्हणून त्याला ब्राह्मी सुद्धा म्हणतात. क्लिअर होत आहे. तर ब्रह्म हा शब्द कुठल्या एका भाषेची मक्तेदारी नाही, हे पहिलं क्लिअर असेल. मग तुम्ही त्याला ब्राह्मी म्हणा, पाली लिपी म्हणा किंवा धम्म लिपी म्हणा, त्या शिलालेखांना काही फरक नाही पडला. ते शिलालेख त्या ज्या लिपीमध्ये आहे त्याच. आता जर तुम्ही ह्या सगळ्या वादामध्ये पडला तर काय होणार, वादच करत असत. ते लिपी शिकणं लांब राहतं. महत्वाचं काय, त्या लिपीला तुम्ही पाहिजे त्या नावाने घोषित करू शकता. तुम्ही त्याला पाहिजे तर अशोकन लिपी म्हणा, काही लोक त्याला अशोकन लिपी म्हणतात. क्लिअर होत आहे. आता लोक त्याला धम्मलिपी सुद्धा म्हणतात. धम्मलिपी कारण तो सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये इयं धम्म लिपी असा शब्द